भारतावर काळोख पसरला होता. मुघलांची सत्ता, अन्याय, भीती आणि गुलामगिरी. लोकांच्या डोळ्यात आशा नव्हती. पण सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये एक 16 वर्षाचा मुलगा शपथ घेत होता, मी स्वराज्य निर्माण करणार. तो मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 1630 साल, शिवनेरी किल्ला. आई जिजाऊंच्या कुशीत जन्मलेला एक वाघ. आई जिजाबाईंनी त्याच्या मनात रुजवले रामायण, महाभारत, धर्म आणि स्वाभिमान. लहान वयातच तलवार हातात घेतली. फक्त 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. संपूर्ण आदिलशाही हादरली. एक तरुण मुलगा आणि एवढं मोठं धाडस, ही फक्त सुरुवात होती. मुघल आणि आदिलशाही घाबरले. त्यांनी पाठवला एक राक्षस, अफजल खान. शारीरिकदृष्ट्या बलाढ्य, निर्दयी, कपटाने भरलेला. त्याचा उद्देश स्पष्ट होता, शिवाजी महाराजांना संपवायचं. प्रतापगडच्या पायथ्याशी भेट ठरली. सगळ्यांना वाटलं शिवाजी महाराज आता संपले. पण महाराजांनी हातात घातली वाघ नख आणि भेटीच्या वेळी अफजल खानने मिठी मारली आणि अचानक वार केला. क्षणभरासाठी वेळ थांबली, पण पुढच्या सेकंदाला वाघ नखांनी अफजल खानचं पोट फाडलं. इतिहास बदलला. तो दिवस होता जिथे भीतीचा अंत झाला. औरंगजेबाला राग आला. त्याने महाराजांना आग्र्याला बोलवलं, दरबारात अपमान केला आणि नजरकैदेत ठेवलं. सगळ्यांना वाटलं आता शिवाजी महाराज संपले. पण ही कथा इथे संपणारी नव्हती. महाराजांनी आजारी असल्याचं नाटक केलं आणि दररोज मिठाईचे टोपले बाहेर जाऊ लागले. आणि एक दिवस त्या टोपल्यांमध्ये स्वतः शिवाजी महाराज आणि संभाजीराजे होते. सैनिकांना कळायच्या आत ते निसटले होते. औरंगजेब हादरला आणि इतिहासातील सर्वात मोठी सुटका. 6 जून 1674, रायगड किल्ला. संपूर्ण महाराष्ट्राचा स्वाभिमान उंचावला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. ते फक्त राजा नव्हते, ते होते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक. एक सामान्य घरातून आलेला मुलगा आज छत्रपती झाला होता. त्यांनी महिलांचा सन्मान राखला, शत्रूच्या धर्मालाही आदर दिला, गनिमी कावा शिकवला, नौदल उभं केलं आणि किल्ल्यांचं जाळं तयार केलं. आजही सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये त्यांचा आवाज घुमतो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. ते गेले, पण विचार जिवंत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव नाही, तो आत्मविश्वास आहे, ती प्रेरणा आहे, तो अभिमान आहे. जर तुम्हालाही महाराजांवर अभिमान असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये लिहा जय भवानी जय शिवाजी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.